किती वेळ करायचं भाषण? किती वेळ? किती वेळ? बरं का, तुमच्या सहनशीलतेला मी प्रथमतः तुमची माफी मागतो. खूप लोकांनी एवढं बडावलंय नाही एक तास गुफा, पण बोलायला काय रात्रंदिवस बोलतोय. निश्चित हे बघा, या रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, मातोश्री पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, महात्मा बसवेश्वर, महात्मा ज्योतिराव फुले, नरवीर राजा उमाजी नाईक, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे, राजऋषी शाहू महाराज, मग गाडगे महाराज आहेत, जगनाडे महाराज आहेत. गावगाड्यामधल्या बहुजनामध्ये जन्माला येऊन हर एक माणसाच्या हिताचं कार्य करणारी 18 पगड जातीची माणसं. हा महाराष्ट्र आमचा आहे. या महाराष्ट्रामध्ये आम्ही बहुसंख्येने राहतो आहोत. आमची माणसं जर रस्त्यावर उतरली, आता माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी खूप चांगल्या भाषेत या महाराष्ट्राला समजावून सांगितलंय. आता मंगेशजी ससाणे, तुम्ही बोलत असताना तुमचा आवाज गेला होता. माझी तीच परिस्थिती आहे. कारण सकाळी 6-7 वाजता मीडियाला आम्ही बोलायला सुरुवात करतोय, रात्रीच्या 9-10 वाजतात. पण बारामतीमध्ये 1 दिवसाच्या नियोजनामध्ये हा मोर्चा तुम्ही आयोजित केला. आता कोण काय बोललं, कोणी काय शिवी दिली, त्यांची संस्कृतीच ती आहे. रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेसमोर बसायचं आणि शिव्या द्यायच्या, आणि त्याचं पुन्हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी ऐकायचं. त्याच्यासाठी रेड कार्पेट हा काय करतोय, मुख्यमंत्र्याच्या आईमाईची आईमाई करतोय. अरे मुख्यमंत्री म्हणजे एका जातीचा असत नाही, मुख्यमंत्री एका पक्षाचा असत नाही. मुख्यमंत्री हा महाराष्ट्राच्या 14 करोड जनतेचा मुख्यमंत्री असतो. आणि मुख्यमंत्र्यांचा अपमान म्हणजे तुमचा आमचा अपमान. आता कोणतरी म्हणाल मी भाजपचा का? अजिबात नाही. मी इथं ओबीसीचा आंदोलक म्हणून आलोय, भटक्या विमुक्त जाती जमातीचा आंदोलक म्हणून आलोय. काय झालं, परवा माझ्या तिकडच्या 12 दाईर रोड आहेत लोणंदच्या पलीकडं, तिथं मी आरतीला चाललो होतो संध्याकाळी. पोरांची इच्छा होती, सर तुम्ही आरतीला या आमच्या 2-4 गावामध्ये. चाललो होतो निरा गावामधून. निरा गावामध्ये काही माझे पोलीस बांधव मित्र आहेत, खूप आम्ही प्रवास करून आलो होतो. चहा थोडा घ्यावा आणि पुढे निघावं. 5 मिनिटं चहाला बसलो आणि एक 10-12-15 टाळकी आली आणि घोषणा द्यायला सुरुवात केली. आणि घोषणा देताना काय म्हणले, हा 7-12 माझ्या बापाच्या मालकीचा आहे. काय म्हणले, 7-12 माझ्या बापाच्या मालकीचा आहे. आणि तुम्ही आम्ही कोण आहे? पाकिस्तानात आलोय, अफगाणिस्तानात आलोय, बांगलादेशात आलोय. छत्रपती शिवरायांचं स्वराज्य उभं राहण्यासाठी या महाराष्ट्रातल्या गाववाड्यातल्या 18 पगड जातीच्या माणसांनी आपल्या जीवाची कुर्बानी दिली. आणि हा काय म्हणतोय, एका बाजूला शिवाजी महाराजांची घोषणा देतोय आणि दुसऱ्या बाजूला म्हणतोय 7-12 माझ्या बापाच्या मालकीचा आहे. या माणसांना मला सांगायचंय, काय झालं माहितीये का? जिबियांना कुठे, जिबियांना काय झालं तुम्हाला सांगतो. वीरेंद्र पवार नावाचा एक अप्परपोट्या माणूस, काहीच अक्कल नावाची चीज नाही. परत त्याच्याबरोबर ते भानवसे, परत त्याच्याबरोबर अजून कोण, कोकाटे. मीडियावर चर्चा चालली होती बरं का. तुमच्या समोर हा मी सवाल तुमच्या समोर उपस्थित करतोय. काय म्हणले माहितीये का, मराठा ही जातच नाही म्हणले. काय म्हणले, मराठा ही जातच नाही. मराठे हा प्रदेशवाचक शब्द आहे. तो प्रवीण गायकवाड नावाचा माणूस आहे ना, तो पण म्हणतो मराठे हा शब्द प्रदेशवाचक आहे. त्यामुळे आम्ही कुणबी आहोत. काय म्हणतात हे, आम्ही कुणबी आहोत. मीडियाला माझं सांगणं आहे, हे काय बोलतात, मराठा हा प्रदेशवाचक शब्द आहे. तो वीरेंद्र पवार नावाचा माणूस मीडिया समोर मला बोलला, हाके सर धनगर समाज सुद्धा क्षत्रिय आहे, होळकर हे क्षत्रिय आहे. त्या वीरेंद्र पवारला मला सांगायचं आहे, तानाजी मालुसरे सुद्धा तुझ्या भाषेत बोलायचं म्हटलं तर क्षत्रियच होता. नरवीर राजा उमाजी नाईक, बेहेरजी नाईक, अरे बेहेरजी नाईक तर शिवाजी महाराजांच्या गुप्तहेर खात्याचा प्रमुख होता. मग ते कोण पाहिजेत?
क्षत्रियच पाहिजेत. जीवा महाले, शिवा काशी, हिरोजी इंदलकर ही माणसं कोण पाहिजे होती? हे कोण होतात? यांच्या भाषेत मराठी होतात ना. होळकर मराठी होत असतील तर तानाजी मालुसरे कोण होणार? मराठेच होतील. बेहरजी नाईक मराठेच होतील यांच्या भाषेत. पण आमच्या जाती पुढे काय लावलं? हिंदू बेरड बेडर रामोशी, हिंदू नाभिक, हिंदू महादेव कोळी, हिंदू धनगर, हिंदू हटकर, हिंदू लोणारी, हिंदू माळी. मग हिंदू हा शब्द बाजूला ठेवू. माळी, साळी, कोळी, तेली, हटकर, धनगर, सनगर, वंजारी, लोणारी, परीट, गुरव, घरशी, नाभिक, सुतार, लोहार, कुंभार, बेरड बेडर रामोशी या माणसांच्या समोर तुम्ही हिंदू लावला आणि तुमच्या समोर काय लावलं? हिंदू मराठा. आमच्या नावासमोर काय लावलं नाही तुम्ही हिंदू मराठा? का बरं? मग आता आमचा तानाजी मालुसरेंचा सर्व समूह महादेव कोळीमध्ये येतो. आमच्या बेहरजी नायकांचा समूह बेरड बेडर रामोशी आमच्या भटक्या विमुक्त जाती जमातीमधल्या अप्रवर्गामध्ये येतो. तुमच्या नावापुढे हिंदू मराठा. तुमच्या नावावरती शेकडो एकर जमिनी. तुम्ही सरदार, वतनदार, दरकदार, जागीरदार, गावच्या ग्रामपंचायतीच्या पॅनल प्रमुखापासून ते महाराष्ट्राच्या अर्थमंत्री, मुख्यमंत्री, गृहमंत्री, महसूल मंत्री, 200 कारखान्यापैकी 200 कारखाने, 5-10 ते मटक्याचा प्रमुख तोच, वसुली एजंट तोच, मुंबईमध्ये मंत्रालयामध्ये बदलीचा टेबल लावणारा तोच, तहसील कार्यालयासमोर काम करणारा तोच, चावडीवरती बसून लय मजले रे, लय बोलतोय रे. आणि आपल्यातलीच काही बांडगोळ म्हणते ती, हाके सर आपल्याला आरक्षण आहे तर त्यांना का नको? ससाने साहेब कुणाचं नाव घेतलं मग? तुम्ही तो विचारवंत भानवसे आणि दुसरा कोण? कोकाटे आणि प्रवीण गायकवाड. प्रवीण गायकवाड म्हणतात की महात्मा ज्योतिराव फुलेंनी सांगितलेलं होतं की या महाराष्ट्रामधला माळी, या महाराष्ट्रामधला धनगर, या महाराष्ट्रामधला मराठा हे सगळे भाऊ आहेत. सांगितलं होतं ना, कोण नाही म्हणतंय? हा महाराष्ट्र निर्माण झाला. संयुक्त महाराष्ट्राचा कलश यशवंतराव चव्हाण घेऊन आले आणि संयुक्त महाराष्ट्राच्या लढाईमध्ये लढलं कोण? अमर शेख, अण्णाभाऊ साठे, प्रखे अत्रे. कलश कुणी आणला? यशवंतराव चव्हाणांनी. पत्रकार बांधव, एक गत्रव माडखोलकर नावाचा एक सजग पत्रकार होता. त्यांनी यशवंतराव चव्हाणांना प्रश्न विचारला की हा महाराष्ट्र नक्की कुणाचा होणार? त्यांना प्रश्न असा विचारायचा होता की हा महाराष्ट्र मराठी माणसांचा होणार का मराठ्यांचा होणार? काय आता शब्द मागे पुढे झाले असले तर समजून घ्या मला. यशवंतराव चव्हाण म्हणाले की हा महाराष्ट्र मराठी माणसांचा होणार, 18 पगड जातीचा होणार. या महाराष्ट्राच्या भौगोलिक प्रदेशामधल्या सर्व माणसांचा महाराष्ट्र होणार. आता आमदार कोण, खासदार कोण, कारखानदार कोण, बरं जाऊ द्या. महसूल मंत्री कोण कायम? अर्थमंत्री कोण? बारामतीचे अजितदादा पवार. सत्ता कोणाची? काँग्रेसची सत्ता येऊ द्या, अर्थमंत्री अजितदादा. उद्धव साहेबांची सत्ता येऊ द्या, याच्या मागे अर्थ आहे बरं का, मी कुणावर टीका नाही करायला आलो. उद्धव साहेबांची सत्ता आली, अर्थमंत्री अजितदादा पवार. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे साहेबांची सत्ता आली, अर्थमंत्री अजितदादा पवार. आणि देवेंद्र फडणवीस साहेबांची सत्ता आली, अर्थमंत्री अजितदादा पवार. गावगाड्यामध्ये ओबीसीची संख्या किती आहे? हात वर करून सांगा. किती टक्के आहे ओबीसीची संख्या? 50% पेक्षा जास्त आहे की नाही? बर, त्या 50% ओबीसी, विजयंती, एसबीसी बांधवांच्या सामाजिक न्याय हक्कांच्या योजनेसाठी किती पैसे मिळायला पाहिजेत? अर्थमंत्री अजितदादा पवारांना आमचा सवाल आहे. अर्ध्याहून जास्त लोकसंख्येच्या ओबीसी, भटक्या विमुक्त जाती जमातीच्या लोकांना किती बजेट मिळालं पाहिजे? सामाजिक न्याय हक्कांच्या योजनांसाठी किती पैसे मिळाले पाहिजेत? ससाणे साहेब किती मिळाले पाहिजेत? अर्ध्या लोकसंख्येला किती मिळाले पाहिजेत? जाऊ दे हो, 52%, 50% सोडा, 25%, 70 साहेब सोडा, 20% सोडा,
15% जिब्यांना ऐका कुठे गोविंदजी देव कथे बापूराव किती मिळायला पाहिजे? 10% सोडा. मी नेहमी सांगतोय, माझ्या भाषणात जबाबदारीने सांगतोय, 5% सोडा. 2% नाही. फुले शाहू आंबेडकरांच्या नावानं ज्या बारामतीच्या पवारांनी या महाराष्ट्रावरती राज्य केलं, आलटून पलटून सत्तेमध्ये बसले, अर्ध्याहून जास्त ओबीसी भटक्यांना या प्रगमी महाराष्ट्रामध्ये 1% पुढे बजेटरी तरतूद, 1% पुढे झाली नाही, 1% पुढे. आता मनसू म्हणजे हाके सर काय बोलायला लागला तुम्ही? तो 1% कशासाठी माहितीये का? पत्रकार बांधवांनो, तो 1% कशासाठी? आश्रमशाळा, मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, पोरींची स्कॉलरशिप, वसंतराव नाईक महामंडळ, पुण्यश्लोक अहिल्यादेवी शिंदे महामंडळ, महात्मा ज्योतिबा फुले आर्थिक, काय आता ही आपली मंडळ आहेत ती. अरे 1 लाखाची सुद्धा योजना नाही. आता मी बारामतीमध्ये आलो, माझ्या काही कार्यकर्त्यांनी मला सांगितलं, एका बँकेचं नाव आहे बारामती, काय बारामती सहकारी बँक. अजितदादा पवार या बारामती सहकारी बँकेतून किती कोटी वाटले गेले? 165 कोटी रुपये अण्णासाहेब पाटील महामंडळाला कर्ज दिले. आता ध्यान देऊन ऐका, फक्त 3 लाख रुपये वसंतराव नाईक महामंडळाची प्रकरण मंजूर केली. तिघांची लाख रुपयाची. किती? 3 लाख रुपये. पुणे जिल्ह्यात, अख्ख्या जिल्ह्यात किती? भटक्या विमुक्ताला ओबीसीला किती रुपये? 3 लाख रुपये. वारे अजितदादा. म्हणे अजितदादाचं कार्यकर्ता काय म्हणतात माहिती का? हाके सर, तुम्ही अजितदादावर टीका करताय, पण दादा तसा माणूस नाही. दादा खमक्या माणूस आहे. दादा जातीवादी माणूस नाही. मुख्यमंत्री महोदय, सारथीचं पालिकत्व जे मराठा समाजासाठी सारथी आहे, त्या सारथीचं पालकत्व अजितदादा पवारांनी स्वतःकडे घेतलं. मंगेशराव, त्या सारथीची बिल्डिंग एखाद्या शेअर बाजारच्या इमारतीला, शेअर मार्केटिंगच्या इमारतीला लाथेल अशी इमारत बिहार महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स सिम्बायोसिस कॉलेजच्या मध्ये उभे केले. आणि आमच्या ओबीसीच्या महाज्योतीला जिब्यांना 1000 स्क्वेअर फुटाचं ऑफिस नाही. आता ऐका, येरवड्याला दिलं 1000 स्क्वेअर फुटाचं. आता पुढचं सांगतो ऐका, कोल्हापूरला सारथीची इमारत उभी राहते, छत्रपती संभाजीनगरला इमारत उभी राहते, आणि ओबीसीच्या पोरांना PhD ला 1 रुपया द्यायला अजितदादा तयार नाही. पण सारथीच्या पोरांना 1 स्ट्रोक 7-7, 8-8, 9-9, 10-10 लाख रुपये अजितदादा पवारांनी त्यांच्या अकाउंटला जमा केले. आणि मी जर चुकीचं बोलत असेल ना, त्यांचे कोण प्रवक्ते, कोण प्रदेशाध्यक्ष, मी त्यांची नावं नाही घेत. त्यांनी कधीही आमच्या समोर यावं आणि आमच्या समोर बोलावं. आता मी आलोय बारामतीमध्ये, आम्ही बोलतोय सगळेजण, आम्ही मंडळी सगळे एकत्रित आले. कुणाला पैसे कोणी दिले का? कुणी गाड्या पुरवल्या का? आणि हे माणसं कशासाठी इथं आलेत? मनोज जरांगे नावाच्या माणसाला उभा कोणी केला? शरदचंद्रजी पवार. नाही ऐका, अहो ती पहिल्या दिवशी जाऊन बसले त्या मनोज जरांगेच्या मागं. ती काय म्हणते? आम्हाला ओबीसी मधनं पाहिजे, आम्हाला ओबीसी मधनं पाहिजे. अरे एकनाथ शिंदे साहेबांनी, देवेंद्र फडणवीसांनी तुम्हाला एससीबीसी दिले ना. नरेंद्र मोदी साहेबांनी EWS दिला ना, इकॉनॉमिकल विकर सेक्शन. नको आहे त्यांना. त्यांना काय पाहिजे? आम्हाला ओबीसी मधनच पाहिजे. शिक्षण आणि नोकरीतला कट ऑफ त्यांचा कमी आहे, आम्हाला आरक्षण कशातलं पाहिजे? ओबीसी मधनं पाहिजे. कारण गावगाड्यातला सरपंच, गावगाड्यातला पंचायती मेंबर, गावगाड्यातला झडपी मेंबर, याच्यावरती त्यांना राजकारण करायचं आहे. ओबीसी गाव लगा ओबीसीचा माणूस म्हणून झडपी झालाय. हे सगळं षडयंत्र आहे. शरद पवारांनी मनोज जरांगे नावाचं हे भूत महाराष्ट्राच्या मानगुटीवर बसवलं. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आगतिक झाले, लीन झाले, गडागडा लोळले, आणि आमच्या ओबीसी आरक्षणाच्या विरोधामध्ये हा GR काढला. GR, ह्या GR अन्वये ओबीसीचं आरक्षण आज रोजी संपलेलं आहे.
मंगेशरावजी तुम्ही कायद्याच्या भाषेत खूप छान सांगता, पण मला यातली एक ओळ वाचून दाखवायची आहे. ज्या मराठा समाजाचं सामाजिक मागासलेपण स्टेट बॅकवर्ड कमिशन 4 स्टेट बॅकवर्ड कमिशनने नाकारलं, सेंट्रल बॅकवर्ड कमिशनने नाकारलं, अनेक हायकोर्टाने नाकारलं, सुप्रीम कोर्टाने नाकारलं. त्याच मराठा समाजाच्या बाबतीमध्ये प्रस्तावना आहे 2 पानांची. त्यातला शेवटचा उद्देश मी शासनाचा वाचून दाखवतो मंगेशजी. हा सुद्धा कॉन्ट्राडिक्ट आहे या JR मध्ये. काय म्हणतात ते? शांत ऐका बरं का, शांत. मराठा समाजास जात प्रमाणपत्र मिळण्याच्या प्रक्रियेत, परत एकदा वाचतो, मराठा समाजास जात प्रमाणपत्र मिळण्याच्या प्रक्रियेत अधिक सुलभता यावी याकरता शासन खालील प्रमाणे निर्णय घेत आहे. काय संबंध मराठा समाजाचा आणि ओबीसी आरक्षणाचा? आहे का संबंध? ओबीसी आरक्षण कुणाला दिलं गेलं? ओबीसी आरक्षण आता काळूराम चौधरींनी खूप चांगली माहिती दिली, त्यामुळे मी त्या खोलात जात नाही. बाबासाहेबांना हा प्रश्न विचारला होता. अजून 10-20 मिनिटं ऐकायची कॅपॅसिटी आहे ना तुमची? बाबासाहेबांना सुद्धा प्रश्न विचारला, बाबासाहेब तुम्ही एससीला आरक्षण दिलं, ज्यांच्या बाबतीमध्ये छूत अच्युतपणा पाळला गेला, अस्पृश्यता पाळली गेली, आम्ही समजून घेतलं. बाबासाहेब तुम्ही एसटीला आरक्षण दिलं, ट्रायबलला आरक्षण दिलं, जे जंगलामध्ये राहिले होते ते आम्ही समजून घेतलं. मग गावगाड्यातल्या माळ्याला, साळ्याला, कोळ्याला, तेल्याला, हटकराला, धनगराला, संगराला, वंजाराला, सोनाराला, सुताराला का आरक्षण देताय बाबासाहेब? त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोलले, डोंगराच्या कुशीला बेलर बेलर रामोशी राहतोय, डोंगराच्या कुशीला मेंढपाळ राहतोय, गावगाड्यामध्ये बलुत्याचा अलुत्याचं सेवा देण्याचं काम माझा नाभिक करतोय, धोबी करतोय, लोहार करतोय. यांना सुद्धा मला विकासाच्या प्रक्रियेत आणायचं आहे. यांना सुद्धा मला महाराष्ट्राच्या, भारत देशाचा नागरिक म्हणून, काय सांगतं संविधान, वी द पीपल ऑफ इंडिया, आम्ही भारताचे नागरिक, आम्ही गावगाड्यातल्या शेवटच्या माणसाच्या हिताचं संरक्षण करू, त्याला हक्क अधिकार बहाल करू. पण आमच्या पवार फॅमिलीने केलं काय? रोहित पवारचा IT सेल जरांगेच्या माग, सुप्रियाताई उत्कृष्ट संसदपटू जरांगेला मुंबईमध्ये भेटायला, अजितदादा पवारचे 2 आमदार विजयसिंह पंडित आणि प्रकाश सोळंकी जरांगेला गाड्या पुरव, जरांगेला माणसं पुरव, जरांगेला रसद पुरव. मग आमचा देशाचे नेते शरदचंद्रजी पवार, खासदार सुनेत्रा पवार, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, दौंडचे आमदार रोहितदादा पवार, कर्जत जामखेडचे आमदार. काय आता गडबड व्हायला लागले महाराष्ट्रात, एवढे नावं तोडपाड झाली. काय तुम्ही आले नाहीत म्हणून राहिले? अजितदादा पवारांना तुम्ही मतं दिली नाही? दिली का नाही? घात केला अजितदादा पवार. अरे दिली का नाही तुम्ही? रोहित पवारांना मतं दिली नसतील आपण? पिढ्या आणि पिढ्या आम्ही तुमची गुलामी केली. आता गावगाड्यामध्ये गावकी भावकीत आमची भांडणं लावली, गावागावामध्ये पंचायतीसाठी आमच्या भावकी डोकी फोडायला लावली, माणूस माणसात ठेवला नाही तुम्ही. पण आमदारकीची वेळ येते त्यावेळी घरातलीच सगळी माणसं पद देतात तुम्ही. हे का सांगतो तुम्हाला? मंडळ आयोगाची यात्रा काढली शरदचंद्रजी पवारांच्या पक्षानं, वारे नागपुरातून, इकडं बजरंग सोनवणे, तिकडं मनोज जरांगेला पाठिंबा देतोय. सुप्रिया सुळे, शरद पवार, रोहित पवार, अरे चौथे नापास येडपट माणसाला जाऊन पाठिंबा देतोय. अरे ओबीसीचं आरक्षण हे सामाजिक मागासांचं आरक्षण आहे. कुणी सांगितलं कुणी तुम्हाला की तुम्हाला पण हे आरक्षण आहे म्हणून? गावगाड्यातल्या शोषिताचा, वंचिताचा आवाज या लोकशाहीमध्ये बुलंद झाला पाहिजे म्हणून शिक्षण, नोकऱ्याच्या एंट्री पॉइंटला आणि पंचायत राजमध्ये आरक्षण दिलं. आता देवकाचे मंडळी इथं खूप आहेत. तुमचं पॉकेट आहे वागजचं, निरा वागज, करा वागज काय असतील ते, तुमचा होईल जिल्हा परिषद सदस्य, पण जिल्हा परिषदेचा अध्यक्ष नाही होणार. आमची देवकाते परत हे जर घेऊन आले ना सगळे सर्टिफिकेट, काय म्हणलंय त्या JR मध्ये, गावातील, कुळातील आणि नातेसंबंधातील व्यक्तीला, जिल्ह्यांना एक ऍफिडेव्हिट द्यायचं. फक्त काय द्यायचं? ऍफिडेव्हिट द्यायचं.
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री महोदयांना माझं सांगणं आहे, एका ऍफिडेव्हिटद्वारे तुम्ही जात बदलणार, त्याच्या नोंदींच्या माध्यमातून ओबीसीचं आरक्षण संपलंय. आता किती बोलायचं, काय बोलायचं. मी आलोय बारामतीमध्ये आलोय तर का आलोय, मग अशी काळूराम खूप बोलून गेले म्हणून मी त्या गोष्टीकडे जात नाही. हरिपिराजी धायगुडे नावाचा एक शिक्षक या बारामतीमध्ये होता. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मिरवणूक बैलगाडीतून याच बारामती नगरीमध्ये निघाली का नाही निघाली, कुणी काढली तर एका धनगराच्या शिक्षकानं, हरिपिराजी धायगुडेनं. ही बारामती पहिली सेटलमेंट कॅम्प होता या बारामतीमध्ये. ही बारामती टकाऱ्यांची बारामती म्हटली जायची. कुणाची आता ते कुठे आहेत माहित नाही बरं का बिचारे. अजूनही सामाजिक न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये आहे. आजही गावात एखादी चोरी झाली तर सगळ्यात पहिल्यांदा कुणाला उचलून आणलं जातं, तर पारध्याला, कडक लक्ष्मीवाल्याला, कैकाड्याला, नागपंथी डवरी गोसाव्याला. हॅबिच्युअल अफेंडर्स ऍक्ट. आजही ही माणसं जमिनीशी समांतर पालामध्ये राहतात. जरांगे पाटलांना ज्याच्या आमदारांनी खासदारांनी पाठिंबा दिला त्या माणसांना माझा सवाल आहे, हा जर कुणबी घेऊन मराठा बांधव डॉमिनेटिंग कास्ट राज्यकर्ते जमात जर आमच्या ओबीसी आरक्षणामध्ये आला तर या कैकाड्याचं काय होईल, नाभिकाचं काय होईल, सुताराचं काय होईल, लोहाराचं काय होईल, मेडपाळाचं काय होईल, काय होईल. त्यांच्या स्पर्धेत टिकतील का त्यांच्या स्पर्धेत. म्हणून गावागाड्यातल्या सगळ्या 18 पगड जातीच्या लोकांना माझं सांगणं आहे, तुम्हाला एकत्र यावं लागेल. आता अजितदादा पवार जातीवादी नाही. एक वाक्य तुमच्या समोर सांगतो. या बारामती परिसरामध्ये आमराई परिसर नावाचा परिसर आहे. आमराई, त्या आमराई परिसरामध्ये मी जाणार आहे. मगाशी माझ्या काही बांधवांनी मला सांगितलं की आमराई परिसरामधून मनोहर जरांगेच्या आंदोलनाला शिदोरी गेली होती. ती शिदोरी सुद्धा या जरांगेच्या पिलावळीने नाकारली. आता आम्ही त्या बारामतीमध्ये आमराई परिसरामध्ये जाणार आहोत आणि तिथली माती कपडाला लावून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मिरवणूक ज्या बारामतीमध्ये निघाली, ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गावगाड्यातल्या शोषिताला, वंचिताला, पीडिताला न्याय दिला. आणि अजून एक गैरसमज आहे बरं का, मंडल आयोग पवार साहेबांनी लागू केला. असा जर कोण माणूस म्हणला त्याला माझ्या समोर घेऊन यायचं. आता आम्ही संविधानाची भाषा गेल्या 4 वर्षापासून बोलतोय. असा जर कोण म्हणला पवार साहेबांनी मंडल आयोग लागू केला तर त्याचं पहिलं कानफाड फोडायचं. काय बोललो मी तुम्हाला, अरे देशभरामध्ये मंडल आयोग लागू झाला होता. महाराष्ट्रात एकटा झाला होता का काय, देशभरामध्ये. आणि मंडल आयोग लागू करायचं, मंडल आयोगाची चळवळ या महाराष्ट्रामध्ये कुणी उभी केली ते पण सांगतो. दिबा पाटील शेकापचे, रायगडचे दिबा पाटील, जनार्दन पाटील चुनाभट्टीवाले, बबनरावजी ढाकणे स्वर्गीय, शिवाजीराव बापू शेंडगे कमी जास्त प्रमाणात, स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे पर्क्युलेशन मध्ये, नंतर चंद्ररावजी भुजबळ, शेंबडे डॉक्टर, खूप माणसं आहेत. आणि महामानव काशीराम, मुंबई विद्यापीठातील मराठीचे हेड आरोनजी कांबळे, बाळासाहेब आंबेडकर. अरे या सगळ्या माणसांनी, महामानव काशीराम, या सगळ्या माणसांनी मंडलनामा लिहिला, मंडल आयोग लागू केला. मग असे काळूरामनी सांगितले बाबासाहेबांना पहिल्यांदा या भारतवर्षामध्ये भारतरत्न ही पदवी मिळायला विश्वनाथ प्रताप सिंग यांना पंतप्रधान व्हावं लागलं. हे आता तुम्हाला तुमचं कोण परक कोण हे कळायला पाहिजे. अरे पाहुण्या रावळ्यामधले पाहुण्याच्या बाहेर कारखान्याला जाऊ देणारे, कुटुंबाच्या बाहेर आमदारच्या खासदारच्या जाऊ न देणारे, कुटुंबाच्या बाहेर बारामती आग्रो असो, नाहीतर वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट असो, नाहीतर रयत शिक्षण संस्था असो, 400 संस्थांचे अध्यक्ष शरद पवार आहेत. किती? 400. हाय ना, वेळ जरा बोलू ना.
रयत शिक्षण संस्थेचा बायलॉज काय होता माहितीये का? झालं नाही, अडचण करू नका. अहो रात्रंदिवस बोलतोय, जीव काढलाय आमचा. आतडी तुटणी गेली, कारण एकही आमदार बोलायला तयार नाही. रयत शिक्षण संस्था कर्मवीर भाऊराव पाटलांचे बायलॉज होता की या रयत शिक्षण संस्थेचा अध्यक्ष नेहमी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री राहील. त्या बायलॉज मध्ये खडाखोड केली आणि शरदचंद्रजी पवार त्याचे अध्यक्ष झाले. वसंतदादा शिवार इन्स्टिट्यूटचा हयात अध्यक्ष कोण झाले? का बोलायला लागलो हे? कारण यांनी मंडल यात्रा काढली. अरे मंडल यात्रा, बिंदेश्वरी प्रसाद मंडल म्हणजे सामाजिक न्याय. विश्वनाथ प्रताप सिंह म्हणलं की सामाजिक न्याय. काशीराम म्हणलं की सामाजिक न्याय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हटलं की सामाजिक न्याय. आणि पवार साहेब म्हणलं निवडणुका जिंकण्याचं व्याकरण आत्मसात करणारी पवार फॅमिली गावगाड्यातल्या 18 पगड जातीचं अंतकरण समजून शिकले असती तर हेच शरदचंद्रजी पवार देशाचे पंतप्रधान झाले असते. काय बोललो लक्षात आले का तुमच्या? म्हणून गावगाड्यातल्या सगळ्या 18 पगड जातीच्या लोकांना माझं सांगणं आहे, तुम्हाला आम्हाला एकत्र यावं लागेल. गावगाड्यातला भाईचारा टिकवावा लागेल. अरे त्या निऱ्या गावामध्ये सगळ्यात माझं पहिल्यांदा स्वागत केलं. परवा दिवशी हल्ला झाला. आज मराठा बांधव काही ज्येष्ठ नेते आमचा सत्कार करायला आले. हे रयतेचं राज्य होतं, हे छत्रपती शिवरायांचं राज्य होतं. अजितदादा पवार म्हणणे कंपाऊंडवर जर गोधडी वाळत घातली तर बघा. वाक्य ऐकलंय का? कॅनलच्या कंपाऊंडवर गोधडी वाळत घातली तर बघा. कंपाऊंड तुझ्या बापाच्या घरचे? कुठून आले पैसे? या महाराष्ट्राच्या गावगाड्यातला शारीरिक श्रमाचं काम करणारा, घाम गाणारा, दलित कष्टकरी, अरे सर्वसामान्य माणसाच्या घामाचे निधळाचे पैसे त्या महाराष्ट्राच्या तिजोरीत जातात. संजयराव चुकीचं बिकीचं बोलतोय काय? हा, तुमच्या बापाच्या घरच्या तिजोरीतनं आणून कंपाऊंड बांधलं होतं का? आमची गोधडी तुम्हाला खपायला लागली. आमच्या टकाऱ्यांच्या जमिनी कुठे गेल्या? आमच्या बेरड बेडर रामोशी समाजांच्या वतनी जमिनी कुठे गेल्या? गावगाड्यातलं महार वतन, आता कोणाला वाईट वाटल, या वतनी जमिनी, गुरुवांच्या वतनी जमिनी कुठे गेल्या? या जमिनी या गावगाड्यातले आमदार खासदार, सत्तेतनं पैसा, पैशातनं कारखाना, कारखान्यातनं परत सत्ता, सत्ता कुणाची बी येऊ द्या. मंत्रिमंडळात हेच. आता हे का बोलायला लागले तुमच्या समोर? कारण आज रोजी तुमचं आरक्षण गेलंय. आज रोजी लाखो सर्टिफिकेट द्वारे ओबीसीची माणसं, अरे पहिली ओबीसीची जागा आली की ओबीसी विरुद्ध ओबीसी लढत व्हायची. आता जर ओबीसीचं आरक्षण फोडलं तर आता ओबीसी विरुद्ध डुप्लिकेट ओबीसी ही लढत होणार आहे. आणि पुढच्या निवडणुकीमध्ये डुप्लिकेट ओबीसी विरुद्ध डुप्लिकेट ओबीसी. आणि संविधानातला ओबीसी, गावगाड्यातला ओबीसी 3ऱ्या, 4थ्या, 5व्या क्रमांकाला जाणार. पिंपळी गावात सरपंच पद ओबीसीची जागा असताना डुप्लिकेट कुर्मी काढून गेला झाला. जरांगेनं आंदोलन केल्यानंतर धाराशिव जिल्ह्यातलं एक उदाहरण सांगतो. एका लेडीजला अविश्वास ठराव आणला, सरपंच जाहीर केला, पेपरला बातमी आली, जरांगे पाटलाच्या योगदानामुळे पहिला डुप्लिकेट ओबीसी सरपंच झाला. पण ते ओबीसी पद कुणाचं गेलं तर माहितीये का? एका धनगराच्या महिलेचं गेलं होतं. हे का बोलतोय मी तुमच्यासमोर? हेच होणार आहे. गावात भावकी बांधायचं आपण. बास झालं आमच्या पिढ्यांचं शोषण. 200 कारखान्यापैकी अरे एका माणसाचे 25-25, 50-50 कारखाने. आमच्या महाज्योतीला निधी मिळत नाही. पण याच अजितदादा जातीवादी अजितदादा पवारांनी आपल्या आजारी कारखान्यांसाठी 2000 कोटीच्या पुरवण्या मागण्यामध्ये पैसे मंजूर करून घेतले. आजारी कारखाने. निवडणूक झाली, कारखाना आजारी पडते. समजून घ्या, निवडणूक झाली की कारखाना आजारी पडते. आणि एका कारखान्याला किती? 75 कोटी, 80 कोटी, 100 कोटी, 125 कोटी, 350-400 कोटी. आणि तुम्ही आम्ही
आम्हाला स्कॉलरशिप मिळेना, आम्हाला आरक्षण मिळेना, आम्हाला तिकीट मिळेना, आणि आम्हाला विधान परिषद मिळेना, आम्हाला मंत्रीपद मिळेना. गावगाड्यातल्या ओबीसीना माझं सांगणं आहे, जाती जातीची युती करावी लागेल, राजकारणाची शेती करावी लागेल. काय झालं तुमचं आमचं? लक्ष्मण हाकेच्या मागे माणसं कुठे आहे? दिवंगत ससाने ते दोघं तिघच बसले होते काल परवा. हो ऐका वकील साहेब, 4 जण बसले ते आणि जे आर पडला. अरे आमचं प्रोबेशन वेलपाळीचं आहे, आमचं प्रोबेशन गावात व्यवसायाचं आहे. नाभिक त्याला दुकान उघडावं लागतं, धोबी त्याला व्यवसाय करावा लागतो, गावातल्या लोहाराला त्याचं काम करावं लागतं, सुताराला काम करावं लागतं. आम्ही आपलं देतोय सेवा, करतोय सेवा. बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला सांगितलेलं होतं की तुम्हाला राज्यकर्ती जमात बनायचं आहे. काय म्हणलं होतं? राज्यकर्ती जमात. असंच म्हणलं का हो? कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुमच्या आमच्या मताला लाख मोलाचं मूल्य दिलं होतं. एक व्यक्ती एक मत एक मूल्य. टाटा बिर्ला अंबानीच्या मताला जेवढी किंमत, तेवढीच गावगाड्यातल्या ऊसतोड मजुराच्या मताला सुद्धा तेवढीच किंमत. अजितदादांनी मतं कुणाची घ्यायची? आमचीच. शरद पवारांनी मतं कुणाची घ्यायची? माढा लोकसभा मतदारसंघात आमचीच. आणि आमच्या हक्क अधिकाराचं, सामाजिक मागासांचं आरक्षण जात असताना मात्र हे मनोज जरांगेला पाठिंबा देत आहे. द्या पाठिंबा, ठीक आहे दिला, ते पण आम्ही समजून घेतलं. पण तुमचं ओबीसी आरक्षणाबद्दल काय मत आहे एकदा सांगा ना. आणि 10% मताला जर तुम्ही एवढं घाबरत असाल तर आता आम्हाला गावगाड्यातला ओबीसी सुद्धा जागृत करावं लागेल, त्यांना रस्त्यावर आणावं लागेल, राजकारणाची भाषा बोलावी लागेल. आता किती बोलायचं? खूप काही बोलू शकतो, खूप काही गोष्टी बोलता येतील. बाबांनो, हात जोडून तुम्हाला कळकळीची विनंती आहे. या बारामती परिसरामध्ये आलोय, आम्ही सगळे मंडळी आलोय, तुम्ही सगळेजण मंडळी आले आहात. आता जातीची लढाई नाही, आता पातीची लढाई आहे, आता कास्टची लढाई नाही, क्लासची लढाई आहे. अदर बॅकवर्ड क्लासेस. आंबेडकरी जनतेला बरोबर घ्यावं लागेल, आदिवासी जनतेला बरोबर घ्यावी लागेल. आणि आपण सगळे एकत्र आलो तर 70-80% जातो. मुख्यमंत्री महोदय, आम्ही तुमच्या खांद्यावर मान ठेवली, बरोबर आहे का चुकीचं आहे? आता काही माणसं म्हणजे हाकेसर म्हणजे अमक्याचा. आमच्या ओबीसीच्या लढाईमध्ये आम्ही तसूभर सुद्धा मागे राहणार नाही आहोत. आम्हाला नको तिकीट तुमचं काय, आम्हाला नको मंत्रीपद तुमचं, ज्याला लाभ द्यायचा त्याला देऊन टाका. आम्ही सामाजिक न्यायासाठी भांडतोय. मुख्यमंत्री महोदय, या महाराष्ट्रामधला जर ओबीसी तुमचा डीएनए असेल, तुमची जनसंघाची निर्मिती पंथी माधवच्या प्रयोगातून या महाराष्ट्रातल्या गावगाड्यामध्ये, वाड्यावरती, तांड्यावरती, वस्त्यावरती घेऊन कोण गेलं? अण्णासाहेब डांगे, नासं फरांदे, स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे. अरे तुमची ही मिनमिनती पंथी, तुमचं हे कमळ आमच्या वाड्या वस्त्यावरती घेऊन जायला कोण काय माणसं होती? आमचं माळशिरसचं सुभाष पाटील, आमच्या बारामतीमधले कोकरे बंधू, देवकते बंधू, गावडे बंधू. आणि सत्तेमध्ये ज्यावेळी वाटा द्यायची वेळ आली त्यावेळी आमची माणसं कुठं गेली? परत त्याच दादाला आमच्या बोकांडी, ज्या म्हातारीसाठी वाहिले राहिलो तीच माणसं पुन्हा मंत्रिमंडळामध्ये, आणि तीच पुन्हा आमचं शोषण करणार. तीच पुन्हा एखादा माणूस डायरेक्टरचा, कारखान्याचा अध्यक्ष व्हायची वेळ आली की त्याचं तिकीटच कट. म्हणजे तिथं सुद्धा आम्हाला न्याय नव्हता. म्हणून गावगाड्यातल्या सगळ्या लोकांना माझे हात जोडून कळकळीची विनंती आहे, तुम्ही आम्ही सगळ्या माणसांनी एकत्रित आलं पाहिजे. हा जी आर नसून ओबीसी आरक्षण संपवणारा हा काळा कागद आहे. काळा कायद्याच्या दृष्टीने याला 0 किंमत आहे. पण याच जी आरच्या जोरातून या महाराष्ट्रामध्ये बोगस सर्टिफिकेट काढली जाणार आहे आणि गावगाड्यातलं तुमचं आमचं ओबीसीचं आरक्षण संपणार आहे. खूप काही बोलता येण्यासारखं आहे. मंडळ आयोग असो, आता मुंबईची करूच, पुढचं सांगतो तुम्हाला. परवा दिवशी 7 तारखेला धारूर तालुक्यात आहे आम्ही. अरे त्या गेवराईमध्ये आम्ही गेलो तर आमच्या गाडीवर दगडफेक केली या अजितदादा पवारच्या आमदारानं. पापडे आमदार, बोलायला सुद्धा येत नाही त्याला, बोलायला सुद्धा येत नाही.
आणि मतं कुणाची माहितीये का? एकट्या धनगराची 74,000 मतं आहेत त्या गेवराई मतदारसंघात. बंजारा समाज 38,000, वंजारी समाज 22,000 आणि मग गावगाड्यातला ओबीसी आहे ना तो लाखाच्या आसपास आहे. साल्या पिढ्यानपिढ्या तुम्ही आमदार आमच्या जीवावर होता आणि तुम्ही काय करता तर लक्ष्मण हाकेच्या गाडीवर दगडफेक करता. तुमच्या बापाच्या पवाराच्या बारामतीमधनं बोलतोय. तुमचा बेस होत आम्ही तुम्ही आमचे पंचायत राजमधला सरपंच पद घेऊन टाका, झडपी मेंबर घेऊन टाका, पण तुमच्या आमदारकीचा खासदारकीचा मार्ग मात्र आमच्या वाड्यावरून वस्त्यावरून तांड्यावरून जाणार आहे याचं भान असू द्या. अरे सखा पाटील नावाचा अनभिषिक्त सम्राट मुंबईचा सदोबा प्रख्यातच्या भाषेत, अरे त्याचा सुद्धा पराभव जॉर्ज फर्नांडिस सारख्या कामगार नेत्याने केला होता. अरे तुम्ही केस छाडकी पत्ती आहे तुम्ही. आम्ही गावातली माणसं जर एकत्र आलो ना तुम्हाला इतिहासाच्या पुस्तकात शोधावं लागेल. त्यामुळे गावगाड्यातल्या सगळ्या लोकांना आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आता फोन लाईन वरती आहेत. आणि अजून एक सांगतो, हा मंडल आयोग अंमलबजावणीचं जे धोरण ठरलं ते माननीय बाळासाहेब आंबेडकर, अरुणजी कांबळे, विश्वनाथ प्रताप सिंग आणि नॉर्थ मधले अनेक माणसं आहेत. या सगळ्यांच्या विचारानं शांत डोक्यानं गावकुसाबाहेरचा कारू नारू बलुता अलुता भटकेविमुक्त जाती जमातीला सुद्धा निर्णय प्रक्रियेमध्ये घेण्यासाठी 93-94च्या कालावधीमध्ये ज्याला वॉटरशेड मुव्हमेंट म्हटलं गेलं, अर्ध्या लोकसंख्येच्या हक्क अधिकाराचा मंडल आयोग म्हटलं गेलं, तो मंडल आयोग इम्प्लिमेंट करण्यासाठी ज्यांनी महत्वाचं योगदान दिलं ते सन्माननीय बाळासाहेब आंबेडकर आता फोन लाईन वरती आहेत. ते आपले 2 शब्द तुमच्या समोर बोलतील. साहेब बोला. आंबेडकर बोलतो. आरक्षण दिलं आणि आता हे मिळालेलं आरक्षण टिकवणं ही अपेक्षा केली जबाबदारी मी अगोदरपासून असणारा गरीब मराठा जो आहे त्याला समजावून सांगतो की तुम्ही ओबीसीच्या कोट्यातून आरक्षण मागू नका. तुम्ही ओबीसीच्या कोट्यातून आरक्षण मागितलं तर दोघांमधलं भांडण सुरुवात त्या ठिकाणी होईल. ओबीसीचं आरक्षण हे ओबीसीलाच व्हायला पाहिजे. ओबीसीच्या आरक्षणाचा हे ओबीसीलाच व्हायला पाहिजे. मराठा समाजाला आरक्षण पाहिजे असेल तर त्याला वेगळ्या रीतीने वेगळं तुम्ही मागाल तर तुम्हाला टिकाऊ आरक्षण मिळेल अशी परिस्थिती आहे. हे शासन जे आहे हे भांडणं लावणारं शासन आहे एवढं आपण असं लक्षात घ्या. मागच्या 2 वेळा सुप्रीम कोर्टाने मराठा समाजाला ओबीसीतून दिलेलं आरक्षण रद्द करून टाकलं की तुम्हाला ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देता येणार नाही. दिल्यानंतर सुद्धा आताही त्यांनी आपल्याला पळवाट काढली. काय पळवाट काढली तर निजामचं गॅजेट, साताऱ्याचं गॅजेट याला आधार करून सर्व मराठ्यांना तुम्ही समजा आणि त्यांना असणारा सर्टिफिकेट द्या अशी असणारी परिस्थिती आहे. माझी सर्व ओबीसी बांधवांना असणारी विनंती आहे की हा लढा राजकीय लढा आहे एवढा आपण असणारा लक्षात घ्या. आपण सत्तेमध्ये कोणाला बसवतो हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. सत्तेमध्ये आपल्या विचाराची माणसं बसली तर आपलं असणारं आरक्षण वाचू शकतं. आपल्या विचाराची माणसं बसली नाही तर आज ज्या पद्धतीने जबरदस्ती करण्यात आलेली आहे, मी जबरदस्ती याच्यासाठी म्हणतोय की सर्व मराठा समाजाला तुम्ही कुणबी म्हणून संबोधावं. आता जो GR काढलेला आहे त्या संदर्भात 2001 साली औरंगाबाद खंडपीठ, मुंबईतलं बेंच औरंगाबाद खंडपीठ
त्याचे असणारे जज माला पार्ले आणि आदरणीय जज बघा या दोघांनी असणारा निर्णय दिला की सर्वत्र सकट मराठ्यांना कोणती त्या ठिकाणी संबोधता येणार नाही आणि असा अधिकार हा असणारा कुठल्या सरकारला त्या ठिकाणी देण्यात आलेला नाही. परंतु जबरदस्ती करून असणारा निर्णय त्या ठिकाणी दिला अशी परिस्थिती आहे. हा जबरदस्तीने केलेल्या निर्णयाच्या विरोधात आपल्याला त्या ठिकाणी लढावं लागणार. रस्त्यावरती उतरावं लागणार, मोर्चे काढावे लागतील, आंदोलन करावे लागतील. तर या सगळ्यात महत्वाचं जे आहे हे म्हणजे आपण मत कोणाला देणार हा त्याच्याचा महत्वाचा भाग. हा खेळ खंडोबा आपण जर बघितला तर भारतीय जनता पक्ष त्या ठिकाणी करतो आणि भारतीय जनता पक्ष काय म्हणते की इथला मुसलमान मनमान झालेला आहे आणि मोदी तुम्ही आपल्या मातृभाषेत उभं राहून या देशाला या देशामध्ये मुसलमान आंदोलन होतील याच्या नंतरही आपल्या अधिकाराचं काय हातीचे धरून चालू की मुसलमान सन्मान झाल्या भारतीय जनता पक्षाने काय केलं त्यांचं झालं यांचे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे अशी परिस्थिती. दाखवतात मुसलमानाचा दाबोलवार आणि अधिकार ओबीसीचे काढतात अशी परिस्थिती आहे. जेव्हा येणाऱ्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीमध्ये आपलं आरक्षण आपल्याला वाचवायचं आहे तेव्हा आपलं मत हे आरक्षणवाद्याला. आता आरक्षणवादी कोण? इकडं आपल्याला ओबीसी आहे, एसटी आहे, एसटी आहे याच्यातला नाही मिळाला तर मुसलमान आपल्याला चालेल तो आपल्या विरोधात आला. परंतु आत्ता जो कक्षेमध्ये बसलेले आहे निराळी मराठीचे कक्षेमध्ये बसलेले आहे त्यांना आम्ही मतदान देणार नाही. मुद्रादार जवळचा आहे, आमचा आहे, तुमचा आहे नाही आणि आमचं आरक्षण वाचवण्यासाठी आम्ही या निजामी मराठ्याला मतदान देणार नाही म्हणून स्थापना करत आहे. म्हणजे ही जर भूमिका घेतली तर आम्ही या आकाराला आणखीसाठी प्रयत्न करू आणि 1990 साली सत्तेमध्ये बसलो. जे ओबीसीला आरक्षण दिलं त्याला वाचवू शकतो आणि ते वाचवण्यामध्ये आपण आपलं मत आरक्षण वाचायला द्याल ही भूमिका आपण द्याल आणि ती अंमल कराल ही अपेक्षा बाळगतो आणि आपल्या सदा घेतो. नमस्कार. धन्यवाद साहेब. यानंतर मी जास्त काही तुमच्यासमोर बोलणार नाही पण इथल्या काही आयोजकांची नावं घेतली नाहीत त्यामुळे दिलगिरी व्यक्त करतो. आणि हा लढा यानंतर मी तुम्हाला एक आव्हान करेन की यानंतर आपल्या ओबीसीची संघर्ष यात्रा खरं तर उद्या 7 तारखेला धारूर तालुक्यामध्ये मोठा कार्यक्रम आहे आणि एक मोठी संघर्ष यात्रा जी 12 जिल्ह्यामधून जाणार आहे ती आपण नांदेड जिल्ह्यातल्या लोहा कंधार तालुक्यातल्या माळेगावला ती सुरुवात करत आहोत. प्रत्येक महाराष्ट्रातल्या प्रत्येक तालुक्यात जिल्ह्यात हा एल्गार ओबीसीची एकजुटीची वज्रमुठ या महाराष्ट्रामध्ये दिसणार आहे. तेव्हा माझी तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती आहे आपण सगळ्या लोकांनी एकत्रित यायचं आहे. आणि इथले कोणतरी ऍडिशनल एसपी आहेत सत्कर साहेब ते काय गुन्हा दाखल करणार होते बिराजदार नोटीस प्रेमपत्र येते आणि पडळकर साहेब प्रेमपत्राची संख्या वाढल्याशिवाय आपण चळवळ आपली मोठी होणार नाही, आवाज बुलंद होणार नाही. आणि काळूरामजी तुम्ही आमच्या बरोबर आले आहो. आपण एकाला कुठल्या कारखान्याच्या गेटवर अडवायचा आणि कुठल्या MIDC मध्ये
तुडवायचा हे धोरण आपण ठरवू. आणि खूप काही बोलता येण्यासारखं आहे. माझ्यानंतर पांडुरंगांना मिरगळ आंदोलनाची पुढील दिशा समाज बांधवांना सांगतील. आणि आपण बरं का काळूजी आपल्याला अमराई परिसरामध्ये जायचंय. अजून दुसरं पुढचं काय हा तिथं जायचंय भेट द्यायचंय. इंदापूरला सोमवारी मोर्चा आहे. या परिसरामधील सर्व लोकांना माझं सांगणं आहे त्या मोर्चाला आवर्जून उपस्थित राहायचंय. धन्यवाद. जय हिंद, जय ओबीसी, जय मल्हार, जय अहिल्या, जय ज्योती आणि नवे पर्व. ओबीसी सर्व आता एक शब्द ऍड करायचा परत. विनंती आहे कोणीही जागेवरून उठू नका. ओबीसी सर्व 2 मिनिटं थांबा. पांडुरंगांना मेरगळ आपल्याला आंदोलनाची पुढच्या दिशा सांगतील. लास्ट एक घोषणा. नवे पर्व ओबीसी सर्व ओरिजिनल ओबीसी सर्व नाहीतर परत ओबीसी सर्व म्हणतात आणि परत ओबीसी मध्ये येऊन लागतं घालतील आपल्याला. ध्यानात ठेवा.